तर भावांनो, तर आजची ब्लॉगची सुरुवात होती माझ्यापासून. मग चला मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करू. तर भावांनो, तर मी इथेशी वडा खाली आहे आणि इकडेशी मंगल कार्य आणि हे वडाचं झाड आहे आणि इकडेशी सगळं आता बरसात सुरू आहे. ते इकडेशी सगळीकडे गाटा आणि गवत आहे आणि इथेशी पोट्याने लॅब काढलेली आहे. म्हणजे 1 वर्ष व्हायला मी लय दिवसाचा व्हिडिओ काढायलो याचा कारण की तुम्हाला दाखवून द्यावं म्हटलं आमच्या गावातली लॅब अभ्यास करा. इथेशी पोट्टी येते कारण की घरी काय अभ्यास होत नाही म्हणून इथेशी करायला येते पोट्टी. आणि या लॅबचं नाव बघू शकता तुम्ही, ध्येयपूर्ती वाचनालय वसंतपूर खेरडा. चला मग अंदर बिन जाऊन दाखवतो मग तुम्हाला. बघू शकता मग अंदरचा नजारा पोट्ट्यानं खतरनाक बनवलेला आहे. तुमच्या गावात आहे हे असं कमेंट कर जा. बघा काचाचे खिडक्या आहेत आणि हे साडीचे पडदे लावले तर खतरनाक, एकदम खतरनाक आहे. इथेशी पोट्टे अभ्यास करते तर आर्मीचा म्हणजे जेले काय जे बनायचं आहे. आणि इथेशी बोर्ड बी नाही गणित बनवासाठी, म्हणजे एखाद्याला प्रश्न जर म्हणजे सांगायचा असन एखादं असं तसं आहे इथेशी. आणि इथेशी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बी नाही. आणि इथेशी भकन पुस्तक आहेत आर्मी बनासाठी, तसे भकन आहेत. आणि इथेशी खुर्च्या बी नाहीत. आणि हे बाळ्यादा येईनी माद्यादा येईनी दररोजच येते. तर इथेशी फॅन गिन एकच नंबर आहे म्हणा रेडी. हवा गिवा आली तरी जात नाही. तर पत्र पण इथेशी जराशी लकलक हालते. ते एक दिवस मी पाहिले होते. आणि इथेशी उन्हाळ्यात माठ बी नाही पाणी प्याय, थंडगार पाणी प्याय, काय टेन्शनच नाही. इथेशी याचं मस्तंगा फॅन सुरू करायचा, अभ्यास करायचा. बस तुमच्या गावात असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला माहीत आहे का ही लॅब म्हणजे कोण बनवली आणि इथं कशी काय आली ही लॅब पहिले होती म्हणजे याच्यात बकऱ्या राहतात चरून ये आणि याच्यात कोंडे म्हणजे गावातल्या बकऱ्या. आणि म्हणजे आता बकऱ्या काय याच्यात काय राहे नाही. आणि पोट्ट्यानं निर्णय घेतला होता की अभ्यास करायसाठी हे लॅब बनवायची. आणि लेकरानं बनवूनच टाकली लॅब. आणि तुम्ही पण पहा. आणि इथेशी पुस्तकं तर भकनच आहे तर म्हणा, वाचायला कमीच नाही. खुर्च्या आहेत बसायला, ज्याला याचे ते येते गावातले येत नाही, येईनी तर दररोजच येते.